माझी खात्री आहे की या सगळ्या मागे नीलांबरी वहिनीच असणार. फक्त त्यांच्या विरोधात एक तरी पुरावा मला सापडू दे, मग दाखवतो मी त्यांना. या ना काका, या. निकम काका, तुम्ही आज अचानक कसे कसे आलात? नाही म्हणजे मी रेंट पे केलंय, मंच स्टार्टलाच पे केलं होतं मी. हे तुमचं डिपॉझिट आणि रेंट. काय झालं, असं रिटर्न का करताय? ते तुमच्या मनालाच विचारा. तुमच्या अफेअरची बातमी सगळीकडे पसरली. तुमच्यासारखे भाडेकरू मी ठेवू शकत नाही. आजची आज मला घर खाली पाहिजे. काय? मी असं अचानक कुठे जाऊ? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी असं 11th आवरला कुठे जाऊ? तो तुमचा प्रश्न आहे, पण माझ्याकडे दुसरे भाडेकरू तयार आहेत. मी माझं घर फक्त सज्जन फॅमिलीला देतो. तुमच्यासारखे लोक घरात काय काय लफडे करतात माहीत नाही. नाही काका, प्लीज अंडरस्टँड. मी आता असं अचानक कुठे जाऊ? प्लीज थोडा वेळ द्या. मी असं. ते मला माहीत नाही. आत्ताची आत्ता घर खाली करा, नाहीतर मला तुमचं सामान बाहेर फेकावं लागेल. 1 तासाच्या आत मला माझं घर रिकामं पाहिजे. गुड मॉर्निंग जानू. गुड मॉर्निंग जय सर. जानू हे बघ, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. काल रात्री मी माझा हात कट करून घेतला आणि तुला त्रास दिला. नको ते प्रश्न तुला विचारून तुला टॉर्चर सुद्धा केलं. आय एम रिअली सॉरी. आय डिडंट मीन टू डू ऑल दोज थिंग्स. जानू, आय डोंट नो माझ्या डोक्यात असं काय आलं, मला काहीच सुचत नव्हतं. तर त्या नवीन आलेल्या बाईमुळे तुला त्रास झाला. तू स्ट्रेसमध्ये आलीस आणि तू अनकॉन्शियस झालीस, त्यामुळे मी तुला इथे घेऊन आलो. पण आय होप जानू आता तुला बरं वाटत असेल. वाटतंय ना? हो, मी बरी आहे आता. त्याचं काय झालं ना जयंत सर, ती जी बाई होती ना, त्या मावशी, सरला मावशी, त्यानं जरा वियर्डच वाटत होत्या मला. म्हणजे सारखं मला काही ना काहीतरी प्रश्न विचारत होत्या, सारखं माझ्या मागे मागे करत होत्या. मी काय म्हणते, आपण ना त्यांना कामावरून काढूनच टाकूयात. डोंट वरी जानू, तसं होणार आहे. कारण का मी त्या बाईचा ऑलरेडी बंदोबस्त केलाय. थँक्यू सो मच जयंत सर. याने बंदोबस्त केलाय म्हणजे नक्की काय केलंय याने? हा इतका नॉर्मल का वागतोय? नक्की काय करून बसलाय हा? काय करून ठेवलंय मी? कुठे जाऊ काहीच कळत नाहीये. आयुष्यात कधीच मला एवढे वाटलं नव्हतं. सिंचना, ए बाळा, तू असं सामान घेऊन कुठे निघालीस आणि रडतेस का बाळा? आई, रडू नाही तर काय करू मी? काय करू काहीच कळत नाहीये.
वाटेल तसं बोलतात माझ्याबद्दल. आजी आणि पप्पाने तर मला घराबाहेर हाकललं. वरून सांगितलं की पुन्हा कधी तोंडही दाखवू नकोस. माझे मित्र मैत्री तर साधा माझा फोनही उचलत नाहीये. कुठे जाऊ, काय करू, काहीच कळत नाही. माझी अशी हक्काची एकही जागा उरली नाही आहे. असं का म्हणतेस बाळा? अगं सासवड मधल्या एका घराचं दार तुझ्यासाठी कायम उघड आहे. काय काय बोलताय तुम्ही आई? मी कसं काय त्या घरात येऊ शकते? हॅरीचा विश्वासघात केलाय मी. कुठल्या तोंडाने येऊ मी तिकडे? मलाही मी वाटेल तसं बोलली. या विषयावर आपण नंतर बोल. पण माझ्या लेकीला असं रडत मी रस्त्यावर नाही ग सोडू शकत. मी काही ऐकणार नाहीये तुझं. चल माझ्या बरोबर. आई अहो, पण चल म्हटलं ना. मला खरं खरं सांग, तूच एडिट केलास तो ऑडिओ? बोल. नाही हो साहेब, मला खरंच माहित नाही तुम्ही कोणत्या ऑडिओ बद्दल बोलतायत ते. माहित नाही. ए सिद्धू, खोटं बोलतोय हा? अरे याची सगळी कुंडली काढली आम्ही. हो ना, हा सगळी ना अशी शेंडी लावायची कामं करतो. अरे यानेच केलंय सगळं, मी सांगतो ना तुला. अरे, त्या तर मारे ना तुला. हा ना. अरे हा असं नाही ऐकणार. डायरेक्ट पोलिसांकडे घेऊन चला, तेच उघडतील तोंड. चल चल. पोलीस नको साहेब, पोलीस नको. मी सगळं खरं खरं सांगतो. तुमच्या घरातल्या बाईनेच मला ऑडिओ एडिट करायला सांगितलं होतं. त्यांनी मला भरपूर पैसे दिले होते. कोण बाई? निलांबरी गाडे पाटील. जानू, मला जसं हवं होतं की तू माझ्यावर ट्रस्ट करावास, अगदी तसंच घडलं. म्हणजे तुझा जर माझ्यावर विश्वासच नसता तर तू मला तुझा फोन दिलाच नसता. तुझी बाजू तर आता क्लिअर झाली. आता प्रश्न राहिलाय तुझ्या त्या मॅडचा. विश्वा, तुझा फोन आला रे. विश्वा, तुला लाज नाही वाटत? लग्न झालं ना तुझं, तरी का माझ्या मुलाला नादाला लावतेस तू? अरे मनाची नाही जनाची तरी लाज बाळगा जरा. आणि हो, पुन्हा माझ्या मुलाला फोन करण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर घाट माझ्याशी आहे.